माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्याला मागेच सांगितलेलं एकच लक्ष ते म्हणजे अर्थात विधानसभा आणि त्याच्या आधी येणारी आपली लोकसभा। खरोखर हा संपूर्ण परिसरच जिवंत झालेला आहे। जिथे पाहावं तिथे भगवा। म्हणून पहिल्या प्रथम राहुल कुठे गेला? राहुल तुला मी खास धन्यवाद देतोय। तमाम शिवसैनिकांना ज्यांनी ज्यांनी या अधिवेशनासाठी शिबिरासाठी मेहनत केले त्यांना मी धन्यवाद देतोय। कारण एखादी कल्पना सुचणं हे कठीण असतंच, पण अनेकदा सुचलेली कल्पना अंमलात आणणं हे त्याहून जास्त कठीण असतं। आणि युवा सेनेचं हे पहिलं राज्यव्यापी आपलं अधिवेशन आहे आणि हे तर नुसते प्रतिनिधी आहेत। महाअधिवेशन जर का घेतलं तर मला वाटतं मैदानच पुरणार नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण आलेला आहात। हे एक मी चांगलं शुभ संकेत समजतोय। पंढरपूरचा विठोबा आपल्याला आशीर्वाद द्यायला आले आणि आजच वृत्तपत्रात बातमी वाचली की बडव्यांच्या जाचातून त्यांची सुटका झालेली आहे। त्याच्यामुळे मोकळ्यापणाने आपल्याला आशीर्वाद द्यायला इकडे अवतीर्ण झालेले आहेत। विषय अनेक आहेत। किती बोलायचं, काय बोलायचं, किती तुम्हाला बोर करायचं मला माहिती नाही, पण काळजी करू नका, जास्त काय लांबण मी काय लावत नाही। कारण नुसतं मार्गदर्शन 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 केलं आणि मार्गदर्शन झालं, आता मार्गक्रमण कधी करणार तुम्ही? तर नुसतं आपलं दर्शन घेत बसणार? आता वेळ आलेली आहे की हातामध्ये भगवा घेऊन पाऊल पुढे टाकायची। मार्गदर्शन तर आहेच, करण्याची गरज असतेच, कारण अनेक मार्ग आहेत। सध्या आपल्या देशामध्ये लोकशाहीला जे काय ऊत आलेला आहे तो ऊत बघितल्यानंतर नेमकं सर्वसामान्य माणसाने करायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे। सगळीकडे जो उठतोय तो अक्षरशः पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या तसे पक्षी निघतात, तसे पक्षी निघतात। बरं, या कुत्र्याच्या छत्र्या नेमका पाऊस पडल्यानंतर काय आपलं बचाव करणार का? काय नाही, नुसतं आपलं दिसतंय, बरं दिसतंय, आज उगवतात, पाऊस संपल्यावर ते निघून जाणार आहे। गोंधळ आहे नुसता। आणि शिवसेना प्रमुख जे बोलायचे की तुमची ही दळभद्री लोकशाही ती ही अशी आगा नाही, पिछा नाही, शेंडा नाही, बुडखा नाही, चाललंय आपलं। मला काय वाटतं, अरे काय वाटतं ते घरी वाटत बस नाही, इकडे कशाला वाटेल येतोस? मगाशी ते गुप्ताजी आले, खरं म्हणजे त्यांचं भाषण मला ऐकायचं होतं। कारण आमची पिढी कशी नेहमी मधली जी पिढी असते वडिलांची ती त्यांच्या वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये पिटली जात असते। म्हणजे नेमकं यांचं ऐकायचं का यांचं ऐकायचं? आणि आताची जी पिढी आहे म्हणजे तुमची पिढी ही फार हुशार आहे, ती असं कोणाचं ऐकत नाही। ऐकता का रे बाबांनो? मग मी बोलू की नको? ऐकणारच नसेल तर बोलू कशाला? नाही बोलू, ऐकाल ना? ऐकायला येतं ना? पण युवा सेना आपण का स्थापन केली? एक विद्यार्थी सेना आपली आहेच। अनेकांचा असा गैरसमज झाला की विद्यार्थी सेना बरखास्त केली, अजिबात केलेली नाही। विद्यार्थी सेना बरखास्त केलेली नाही, ती सुद्धा आदित्यच बघतोय। पण युवा सेना मुद्दामून तिची स्थापना केली की साधारणतः एक 16-17 वर्षापासून 25 वर्षापर्यंत हा जो काही काळ असतो हा घडण्याचा काळ असतो। आणि या काळामध्ये आम्ही ठीक आहोत, व्यासपीठावरती आलो आहोत, निवडणुका समोर दिसत आहेत, म्हणजे युवकच आता देश घडवेल हे बोललं काल युवकांच्या टाळ्या। उद्या पेपरमध्ये हेडलाईन की आता उद्धव ठाकरे असं म्हणाले, कुठे बोलले काय बोलले, पण उद्धव ठाकरे म्हणाले की आता पुढचं भवितव्य हे युवकांच्याच हाती आहे। पण असं ज्या वेळेला मी म्हणतो तेव्हा मला एक कळलं पाहिजे की युवकांच्या हाती जर का भवितव्य असेल तर मी स्वतः नालायक आहे, मी काहीच केलेलं नाहीये आणि सगळी माझी जबाबदारी मी तुमचं ढकलून पाय ताणून घरी बसणार आहे, असं त्याचा अर्थ होतोय। युवकांच्याकडे आपण भवितव्य म्हणून तर बघतोच आहोत, बघितलंच पाहिजे, पण भवितव्य म्हणून बघताना आज युवकांवरती मी काय संस्कार केलेत, मी कसं त्यांना घडवलंय, ही जबाबदारी माझी नाहीये? तर नुसतं आपलं सोडून द्यायचं त्यांना? आता काय युवक आहेत 20-21 वर्षाचे झालेत, 18 वर्षाचा झाला मतदानाचा अधिकार आला,
काय करायचं ते हे करतील, आपल्याला काय करायचं आपण जाऊ कुठेतरी. हा दळबद्रीपणा शिवसेना प्रमुखांनी शिकवला. शिवसेना प्रमुखांनी स्वतः एक आदर्श दाखवून दिला की मी या दिशेने चाललेलो आणि हाच मार्ग तुझा भवितव्य, तुझं भविष्य उज्ज्वल करणारा आहे, हा शिवशाहीचा मार्ग आहे, शिवरायाचा मार्ग आहे. आणि म्हणून आज खरं युवा शक्तीकडे फार महत्वाचं लक्ष देण्याची गरज आहे. फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. सगळे आकडेवारी तुमच्याकडे आली असेल की आपला देश हा सगळ्यात तरुण देश आहे. आपल्या देशामध्ये 18 ते 25-30 वर्षाचे युवक हे फार मोठ्या संख्येने आहेत. आणि ही जी युवकांची शक्ती आहे, ही शक्तीच तुम्ही माना नाही तर नका मानू, देश कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवत असतं. मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं, आजही ती व्यक्ती आहे, त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी मी राजीव गांधींच्या जवळ होतो, त्यावेळेला राजीव गांधींना सांगितलं होतं की तुम्ही हे जे काही करताय म्हणजे पूर्वी 21 वर्षाच्या युवकाला मतदानाचा अधिकार होता, युवक किंवा युवती 21 वर्षाची झाल्यानंतर मतदानाचा अधिकार होता. राजीव गांधींनी 18 वर्षाचा केला आणि त्यांनी सांगितले की तुम्ही करता आहात पण हे तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. त्याला कसं, त्याला 18 वर्षाचा जो युवक असतो, आता युवक म्हणतो म्हणजे युवती पण आल्याच अर्थात, हा संतापलेला असतो कारण तो सगळे फटके खात 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 तिथपर्यंत आलेला असतो. आणि जे कोणी प्रस्थापित म्हणून बसलेले असतात गादीवरती त्यांना खाली खेचलंच पाहिजे, हा एक राग, ही एक आग त्याच्या डोक्यामध्ये असते. इजिप्तमधल्या देशांशी संपर्क केला, हजारो लाखो लोक आले आणि त्यांनी त्या माध्यमातूनच मेसेज दिला आणि कोणालाच लक्षात आलं नाही, कळलंच नाही. एका दिवशी एका ठिकाणी एका वेळेला हजारो लाखो लोक अचानक रस्त्यावरती जमा झाले, हजारो लाखो लोक. ही या मीडियाची ताकद आहे. आणि आपण सगळेजण मोबाईल वापरतो. म्हणजे काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनात कोणीतरी एक किस्सा सांगितला, मला आवडला, पेपरमध्ये आलेला, तुम्ही वाचला असेल नसेल मला माहिती नाही. पण जमाना कसा आलेला आहे की एक भिकारी एका आजीबाईकडे गेला आणि म्हणाला, आजीबाई मला भाकरी वाढ. आजीबाई म्हणाले, जरा थांब, मी भाकरी करायला जर एक थोडा वेळ लागेल, तोपर्यंत जरा थांब, मी भाकरी केली का तुला देते. ते नाही कर, तुझी भाकरी झाली का मला एक मिस कॉल मार म्हणाली. तर आजीबाई म्हणाली, ती त्याच्याहून पुढे, ती म्हणाली मिस कॉल कशाला, मी फेसबुकवरच टाकते ना, भाकरी झाली होती. म्हणजे हे ह्याच्यामधनं काय काय कळतं आपल्याला. आजीबाई सुद्धा फेसबुकवर आहे, भिकारी सुद्धा आहे, पण त्या भिकाऱ्याकडे भाकर नसली तरी तो फेसबुकवरती आहे, तरी तो फेसबुकवर आहे. म्हणजे आज लोकांकडे एक वेळ भाकरी नसेल पण मोबाईल आहे. म्हणजे पूर्वी नुसतंच एक शब्द होता बाईल वेडा, आता त्याच्यात भर पडले मोबाईल वेडा. म्हणजे असं हे झालंय, वेळ तसं कुठे जाईल मला माहिती नाहीये. पण ही सगळी साधनं, ही सगळी माध्यमं ही आपल्या हातामध्ये आहेत. ही सगळी आल्यानंतर आणि तुम्ही सगळेजण एक लक्ष घेऊन पुढे जायचं ठरवल्यानंतर मला वाटत नाही आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकेल, कोणी रोखू शकणार नाही. ही केवढी मोठी संघटित ताकद आहे आपली. नुसती गर्दी नाहीये, गर्दी अनेक ठिकाणी असते. गर्दी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा असते, गर्दी ही जत्रेमध्ये सुद्धा असते, पण त्या गर्दीला संघटितपणा नसतो. आणि संघटितपणा नसेल तर त्या गर्दीचा काडीचाही उपयोग नाही. नुसतं आले, जमले आणि निघून गेले नाही चालू शकत. मी मागे सुद्धा बोललो होतो की हल्लीचे जे काही गणपती उत्सव आहेत, लाखो लोक जमत असतात. जसं पुण्याचा दगडूशेठचा तिथला गणपती उत्सव आहे, मुंबईमधला लालबागचा राजा आहे, त्या 10 दिवसामध्ये अक्षरशः करोडो लोक येऊन तिकडे रांगा लावून दर्शन घेत असतात. पण त्या गर्दीला खरंच काय अर्थ असतो? आहे, आम्ही हिंदूंची गर्दी आहे, पण त्या गर्दीमध्ये हिंदुत्व आहे का? त्या गर्दीमधला हिंदू जागा आहे का? नुसती रांग लावून उभं राहिल्यानंतर प्रत्येक जण विचार करत असतो, एक तर पुढच्याची आणि मागची काय ओळख नसते. मागचा विचार करत असतो, या पुढच्याचा आटपतोय कधी, आणि माझा नवस असेल, माझा नवस बोलायचा आहे, मला नोकरी पाहिजे, छोकरी पाहिजे, घर पाहिजे, सगळं बोलून मला पुन्हा माझी लोकल गाठून माझ्या कामाला निघून जायचं. हे ह्या भावना, जिकडे भावना नसेल, भावना शून्यता असेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, तुमच्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. मी पहिल्या प्रथम माझ्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे, माझ्या देशाचा हरवलेला चेहरा मी मिळवून देणार आहे, माझ्या देशाची ओळख मी देणार आहे. आणि आपलं जे स्वातंत्र्य
हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, हा शब्द पहिला चुकीचा आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळवावं लागलेलं आहे, मिळवलेलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय तिळगुळाचं लाडू सारखं मिळालं नाही, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अनेकांनी आपल्या आयुष्याची होळी करून टाकलेले, संसारावरती निखारे ठेवलेले, फासावरती गेलेले अनेक क्रांतिकारक. पण हे सगळे जे काही क्रांतिकारक होते हे सगळे साधारणतः तुमच्या वयाचे होते, 17, 18, 19. परवाकडे मी चाललोय राजगुरुनगरला. राजगुरुनगरमध्ये आपल्या शाखेला 25 वर्ष होतात म्हणून तिकडे मी चाललेलो आहे. राजगुरू आपल्या महाराष्ट्राचा एक क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यानंतर सावरकरांचं बाकी अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतील. पण सावरकरांना स्फूर्ती कशातून मिळाली तुम्हाला माहिती आहे? मगाशी जे मी सांगत होतो की नुसती गर्दी झाली, त्या गर्दीतनं काही होत नाही. त्या गर्दीत जर का भावना असेल चांगली, त्या एकत्रित भावनेतनंच चांगलं काहीतरी होऊ शकतं. हे पहिल्या प्रथम लोकमान्यांच्या लक्षात आलं. लोकमान्य आपण का म्हणतो लोकमान्य? तर लोकमान्य स्वतः चाफेकर बंधूंच्या त्या खटल्याला जाऊन कोर्टामध्ये बसायचे. चाफेकर बंधू मला वाटतं अख्ख्या जगातले एकमेव उदाहरण असेल की आपल्या देशाचं दुसरं घराणं मला नाही वाटत अख्ख्या जगामध्ये कुठे असेल. आणि खटला चालला होता. टिळक जाऊन बघत होते, बसत होते, ऐकत होते. काय करण्यासारखं काहीच नव्हतं. चाफेकरांना फाशी झाली. आणि त्यावेळेला टिळकांच्या लक्षात आलं की लोक म्हणून जी काय शक्ती आहे ती जर का कोणाच्या मागे उभी राहिली नाही तर त्या माणसाचं बलिदान हे व्यर्थ जातं. त्याच्यातनं त्यांनी लोकशक्ती एकवटायला सुरुवात केली आणि मग सार्वजनिक गणपती उत्सव सुरू झाला. ही त्या गणपती उत्सवाची सुरुवात आहे. हा त्याचा इतिहास आहे. त्यावेळेला काहीतरी पान परागच्या जाहिराती मिळाल्या पाहिजेत, कुठली तरी गाणी लावायला पाहिजेत म्हणून नव्हता गणपती उत्सव सुरू झाला. पण लोकांना एकत्रित आणून स्वातंत्र्याची भावना त्यांच्यामध्ये जिवंत करणं हे त्या गणपती उत्सवाचं काम होतं. ते लोकमान्य टिळकांनी केलं. आणि जसं लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला चाफेकरांच्या त्या बलिदानानंतर, त्यावेळेला आणखीन एकानी त्या बलिदानानंतर 15 वर्षाच्या मुलांनी घरातल्या देवीसमोर जाऊन शपथ घेतली. आणि ती शपथ अशी घेतली की माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला मारीत चाफेकरांसारखा मरेन, नाहीतर शिवाजी सारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. झी 24 तास, एक पाऊल पुढे.